हे बघा बोट क्लब थेरगावचं, ह्या ठिकाणी पुराचं काम चालू आहे जोरात. कधी झाडं बघा चुकून आलेली आहे पाण्यामध्ये. पाणी असं नाही पडणार रे किंवा पडणार नाही केवढे त्यामध्ये. बघू शकता थेरगाव बोट क्लबवरती बघा किती पाणी चालू आहे प्रेशर. वरती सगळे मासे विषय सगळी घाण यायला लागली निघून. माझ्याकडे सगळी माशांची घाण वगैरे सगळी निघून यायला लागली बघा. दाखव इकडं ये पुढे पुढे. हे बघा पाणी नाव पडली. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो इकडं लिव्हर आहे. पाण्याचा प्रेशर बघू शकता तुम्ही. हे मंदिर पूर्ण बुडलं होतं पाण्यामध्ये. मंदिर बघा पूर्ण बुडले पाण्यामध्ये. थोडंसंच राहिले, काल पूर्ण बुडलं होतं आणि आज सगळं घाण आल्यामुळं राज तर काल जो पूर आला होता त्या पुरामध्ये ना भरपूर नुकसान झालं लोकांचं आणि थेरगाव परिसर म्हणजे धोक्यामध्ये होता. तर ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला की या ठिकाणी ना मी तुम्हाला दाखवतो बघा. ह्या ठिकाणी इकडं नदी आहे आणि इकडं आहे ना जे गवत दिसतं ना इकडं त्याच्या आतमध्ये ना गोरक्षक जे आहेत त्यांचा गायांचा गोठा होता. तर त्या गायांच्या गोट्यामध्ये पाणी शिरलं आणि त्यानंतर काय झालं की तिथल्या 2 ते 3 गाया वाहून गेल्या. म्हणजे एक आसपास तीन गाया वाहून गेल्या आणि त्यानंतर त्या गायांना आहे ना बरेच आपल्या लोकांनी आहे ना वरती काढल्या. इथल्या सगळ्या लोकांनी गावकरी लोकांनी मदत केली. सगळ्या गाया वरती काढल्या आणि त्या गाया सगळ्या इथं पुलाच्या वर आणून ठेवलेल्या आहेत. आपण पुलाच्या वरती ज्या गाया आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो. इथं गायावरती आणून ठेवल्या त्या की त्यांना पाऊस लागू नये म्हणून आणि ताडपत्री टाकलेली आहे वरतून. या ठिकाणी गाय आणल्यात. बऱ्याच लोकांनी ड्रम वगैरे कापून नाही का त्यांना पाण्याची सोय वगैरे केली आणि पाऊस लागू नये म्हणून त्यासाठी पण. बघू शकता या गाया बघा. तिकडे मी कापड लावलं म्हणजे ते भिजू नये म्हणून त्यांच्यासाठी सोय केली. पाणी बघा कुठपर्यंत आले. हा आपला राज आणि आपलं घर आहे स्टुडिओ आपला, म्हणजे हे आपलं नवीन घर आणि हा इथपर्यंत पाणी आलं बघा. पूर्ण पाण्यात आहे हा भाग आपला.
तर पकड असं मी तिकडनं चालू. अजून जर पाऊस झाला तर आपला स्टुडिओ बुडला समजायचं. पाणी इथपर्यंत तर आले आता पायरीपर्यंत खाली. हे बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण पाणी भरले पूर्ण. हे गाडी पण बघा माझ्याकडे पूर्ण पाण्यात आहे. आणि अजून जास्त पाऊस झाला तर पूर्ण पाणी जाणार, काय उपयोग होणार नाही आपला. इकडे जाऊ. आज सगळी तुम्हाला अपडेट देतो. व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो पण या सगळ्या गोष्टी अशा असतात. बघा ही गाडी बघा. रिक्षा बघा. तर माझ्या मागे चला अजून पाणी दाखवतो मी तुम्हाला. आता तू इथनं शूटिंग घे, इथंच थांब. इथनं दाखव. खाली हे पाणी दाखव. पाणी दाखव नाही खाली. अरे दिसते रे की बाई. पाणी आपल्या पडलं पाणी वाढण्याची शक्यता भरपूर आहे. आणि या मागची साईड आहे आपली. मागची साईड बघा. या वाट्यापर्यंत पाणी आले. ही मागची साईड आहे आपली. पुढची साईड दाखवतो तुम्हाला. इकडे बघा. माणूस आला नाही. पूर बघा माझ्या मागे या पूर बघा. पूर्ण मशमभूमी बुडली होती. पूर्ण मशमभूमी वरपर्यंत पाणी आलं होतं. इकडे बघा चिक्कल बिक्कल सगळं अजून तसाची. इकडे पण दाखव. हे मंदिर पण बुडलं होतं. मोराळेगाव मंदिर म्हणजे 8 गणपतीपैकी एक गणपतीचं मंदिर आहे. त्या गणपतीच्या मंदिराला पाणी लागलं होतं. मंदिर पूर्ण बुडलं होतं. आणि या भागामध्ये तुम्ही बघू शकता अजून पूर चालूच आहे. तर मी तुम्हाला दाखवतो पूर. इकडे बघा पूर अजून जोरात चालू आहे. ठीक आहे चल. हे बघा पाणी अजून चालू आहे. इथं मोराळेगावचं मंदिर आहे. तुमचं ब्रिजची गर्दी घ्यायची.